पीक विमा 2025 खरीप वाटप यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नावे, मिळणारी रक्कम, कोणत्या बँकेत रक्कम जमा होणार त्या बँकेची माहिती या यादीत दिली असून पुढील 8 ते 10 तासात शेतकरी बांधवांच्या खात्यात खरीप 2025 चा पीक विमा वितरित होणार आहे। यामध्ये प्रथम जिल्हा आहे बीड। यामध्ये केज, धारूर, अंबाजोगाई, वडवणी, परळी, माजलगाव, गेवराई, बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, अहमदपूर, शिरूर, अनंतपाळ आणि उदगीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा, यामध्ये संग्रामपूर, जळगाव, जामोद, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, मातोळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव आणि सेगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, धाराशिव, कळंब, उमरगा, भूम, परांडा, वाशी, लोहारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव, फुलंब्री, सिल्लोड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड, वाशिम, मालेगाव, मंगळूपीर, कारंजा, मानोरा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत।